वेलकम टू स्मार्टबोल. स्मार्टबोल स्पोकन इंग्लिश या चॅनलवर आपण स्पोकन इंग्लिश या संदर्भातले वेगवेगळे व्हिडिओज बघत असतो. त्याचबरोबर ग्रामरचा पार्ट, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग हे वेगवेगळे व्हिडिओज आपण इथे बघत असतो. तर आज आपण कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स याविषयी माहिती घेणार आहोत. What is meant by compound sentences and complex sentences? Compound sentences means those sentences which can be separated, which has two different meanings and combined by single word. Compound sentence मध्ये दोन वेगवेगळे वाक्य एका शब्दाने जोडले जातात. त्या दोन वेगळ्या वाक्यांचा स्वतःचा असा स्वतंत्र अर्थ असतो, त्याला आपण कंपाऊंड सेंटेन्सेस म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, कंपाऊंड सेंटेन्समध्ये I like ice cream. You like chocolates. हे दोन वाक्य अँड या वाक्यानी जोडल्या जातात. कसं? हे दोन सेपरेट सेंटेन्सेस आहेत. ते अँडनी जोडल्या गेले की ते एक वाक्य होतं आणि त्याला म्हणायचं कंपाऊंड सेंटेन्स. कसं बघा, I like ice cream and you like chocolate. क्लिअर? हे एक वाक्य झालं. दोन वाक्याचं एक स्वतंत्र वाक्य झालं आणि ते अँडनी जोडल्या गेलं, त्याला म्हणायचं कंपाऊंड सेंटेन्सेस. Clear? Whenever two sentences join with one word, one conjunction, we called it compound sentence. And what is meant by complex sentence? Two type of sentences are there: compound sentence and complex sentence. Compound sentences are those which are joined, means two different sentences, means which has different meanings. Two different sentences joined with one single conjunction, that is compound sentences. Clear? What type of words which can use as a compound sentences to form compound sentences? Compound sentence तयार करण्यासाठी कोणकोणते शब्द वापरले जातात बघा इथे. for, but, and, yet, so हे वर्ड्स वापरून, हे कंजंक्शन वापरून जे वाक्य बनवले जातात त्याला म्हणायचं कंपाऊंड सेंटेन्सेस. क्लिअर? आय डेली गो टू स्कूल बट रमेश डझंट. मी रोज जाते शाळेत पण रमेश जात नाही. पणनी जोडलं आपण हे दोन वाक्य, म्हणून त्याला म्हणायचं कंपाऊंड सेंटेन्स. क्लिअर? समजलं? बट, फॉर, अँड, यट, सो अशा टाईपच्या कंजंक्शननी जे दोन वाक्य जोडले जातात त्याला कंपाऊंड सेंटेन्स म्हणतात. क्लिअर? आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स कशाला म्हणतात हे बघूया. कॉम्प्लेक्स मीन्स वन सेंटेन्स इज कंप्लीट इन इट्स मीनिंग. एक वाक्याचा पूर्ण अर्थ होतो आणि त्याच्यानंतर वाक्याचा जो भाग आहे तो डिपेंडंट असतो अर्थासाठी पहिल्या वाक्यावर. असा जर वाक्याचा पॅटर्न असेल तर त्याला म्हणतात कॉम्प्लेक्स सेंटेन्स. म्हणजे कसं, जसं आपण इथं कंपाऊंड सेंटेन्समध्ये पाहिलं की हे जर वाक्य पूर्ण घेतलं तर त्याचा अर्थ समजतो आपल्याला. सेकंड वन पण पूर्ण होतो आणि हे दोन पूर्ण वाक्य अँडनी जोडल्या गेले म्हणून याला जसं आपण कंपाऊंड सेंटेन्स म्हटलं तसं कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये कसं असतं बघा. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे अर्थासाठी ते डिपेंडंट असतं. आय वेंट टू मार्केट. I went to market because my mother told me. क्लिअर? हे दोन वाक्य बघा. जरी ह्या दोन्ही वाक्यामध्ये याच्यात सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे, याच्यात पण सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे, असं जरी असलं तरी सेपरेटली दोन ह्या वाक्याचा आय वेंट टू मार्केट याचा पूर्ण अर्थ होतो, पण माय मदर टोल्ड मी याचा पूर्ण अर्थ होत नाही. अर्थासाठी हे वाक्य पहिल्या वाक्यावर डिपेंडंट आहे पूर्ण वाक्य समजण्यासाठी. असे जी वाक्य असतात त्याला म्हणायचं कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. क्लिअर? आय वेंट टू मार्केट बिकॉज माय मदर टोल्ड मी.
माझ्या आईने सांगितल्यामुळे मी मार्केटमध्ये गेलो. मी मार्केटमध्ये गेलो हे वाक्य पूर्ण झालं. आणि माझ्या आईने सांगितल्यामुळे हे डिपेंडंट जे अर्थ पूर्ण होतं त्याला म्हणतात इंडिपेंडंट क्लॉज आणि डिपेंडंट क्लॉज. क्लिअर? जो वाक्य अर्थासाठी इतरांवर डिपेंड असतो, दुसऱ्या वाक्यावर डिपेंड असतो, त्याला म्हणतात इंडिपेंडंट क्लॉज. काही टीचर इंडिपेंडंट क्लॉज म्हणतात, तर काही टीचर म्हणतात सबऑर्डिनेट क्लॉज. क्लिअर? आणि ह्याला आय वेंट टू मार्केट या पूर्ण वाक्याला काही टीचर म्हणतात इंडिपेंडंट क्लॉज. क्लिअर? इंडिपेंडंट क्लॉज, डिपेंडंट क्लॉज किंवा मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज. क्लिअर? जसं टीचर बदलला की जो शब्द टीचर वापरतात त्याच्यानुसार मग कोणाला विचारलं की तुम्हाला डिपेंडंट क्लॉज इंडिपेंडंट क्लॉज शिकवलंय का? आपण म्हणतो नाही, आम्हाला मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज शिकवलंय. वन अँड द सेम थिंग, हे एकच आहे. क्लिअर? समजलं? याला म्हणायचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि याला म्हणायचं कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्समध्ये ज्याप्रमाणे फॉर, बट, अँड, यट, सो वापरलं जातं त्याचप्रमाणे कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये कुठले शब्द वापरल्या जातात ते इथे बघूया आपण. सो, अनलेस, सो दॅट, अंटिल, व्हेन, आफ्टर, अल्दो, as if, because, before, even though, since. आणि सगळे WH वर्ड कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये वापरता येतात बघा. वेन, वेनेवर, वेअरएवर, व्हॉट, वाय, हाऊ. ही टोल्ड मी हाऊ टू डू दिस. ही टोल्ड मी हाऊ टू डू दिस. सगळे WH वर्ड कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये कंजंक्शन म्हणून वापरल्या जाऊ शकतात. क्लिअर? समजलं? हे समजलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघण्यासाठी यूट्यूबवर प्लेलिस्टवर जा. टेन्स पॅटर्नपासून भरपूर व्हिडिओज त्याच्यामध्ये आहेत जे तुम्हाला स्पोकन इंग्लिश शिकताना फायद्याचे आहेत. ते बघा. कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूच.